Let's start with a new point. Dihybrid cross from inheritance and variation. आता इथं आपण डायहायब्रिड क्रॉस आज बघणार आहोत. मोनोहायब्रिड क्रॉस आपण बघितलेला आहे. आता मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपण काय केलं होतं, एका पेअर मध्ये क्रॉस घेतला होता. सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण क्रॉस घेतला होता. इथं डाय याचा अर्थ टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे आपण किती पेअर्स घेणार आहे, दोन पेअर्स घेणार आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्सचे. टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. टू पेअर्स ऑफ contrasting characteristics. Contrasting characters. किती पेयर्स मध्ये घेतोय क्रॉस आपण, दोन पेयर्स मध्ये घेतोय. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स मधल्या दोन पेयर्स मध्ये क्रॉस घेणार. आता हा दोन पेयर मध्ये ज्यावेळेला आपण क्रॉस घेणार आहे टू पेयर्स मध्ये, त्यावेळेला इथं आपण टू पेयर्स एक एक्झाम्पल घेऊया. कुठलं एक्झाम्पल घेणार आहे आपण, विच इज रिलेटेड टू द सीड. सीडला संबंधित आपण हे एक्झाम्पल घेणार. आता सीडशी संबंधित ज्यावेळेला आपण हे एक्झाम्पल घेणार आहे त्यावेळेला सीड मध्ये काय बघतोय बघा, सीड मध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स घेणार आहे. काय दोन कॅरेक्टरिस्टिक्स, कलर ऑफ द सीड. सीडचा आपण कलर बघणार आहे. याच्यामध्ये एक डॉमिनंट ट्रेट असेल आणि काय असणार आहे, रेसेसिव्ह ट्रेट असणार आहे. त्याच्यानंतर शेप ऑफ द सीड, सीडचा शेप बघणार आहे. याच्यामध्ये पण एक डॉमिनंट शेप असणार आहे आणि काय असणार आहे, रेसेसिव्ह शेप असणार आहे. आता कलर मध्ये बघा, कलर मध्ये दोन प्रकारचे कलर असतील सीडला. जो डॉमिनंट कलर आहे तो कलर आहे येलो, येलो कलर. आणि जो रेसेसिव्ह कलर आहे सीड मध्ये असणारा तो रेसेसिव्ह कलर आहे ग्रीन. सो इन केस ऑफ द सीड, द कलर ऑफ द सीड, येलो इज द डॉमिनंट and green is the recessive color. Shape, there are two shapes in the seed. One is the round shape. Dominant shape कुठला असणार आहे याच्यामध्ये, राऊंड शेप असणार. आणि रेसेसिव्ह शेप कुठला असणार आहे बघा, राऊंड व्रिंकल. शेप मध्ये दोन ट्रेड्स येतील, एक राऊंड येणार आहे आणि एक व्रिंकल येणार आहे. कलर मध्ये दोन ट्रेड्स येतील, एक येलो येणार आहे, एक काय येणार आहे आपण म्हणतोय ग्रीन कलर येणार आहे. आता इथं पहा, समजा या ठिकाणी आपण असं म्हटलं की सीडचा कलर आपल्याला बघायचा. सीडच्या कलर मध्ये समजा हे सीड आहे, हे येलो कलरचं सीड आहे, ठीक आहे. दुसरं कुठल्या कलरचं सीड आहे, ग्रीन कलरचं सीड आहे. सो सेकंड वन इज द ग्रीन कलर सीड. आता इथं या सीड मध्ये शेप जर राऊंड असेल, समजा इथं हे येलो कलरचं आहे आणि त्याचबरोबर याचा शेप असा राऊंड आहे. शेप कसा दिसतोय आपल्याला, राऊंड शेप दिसतोय, ठीक आहे. अँड ग्रीन कलर, द शेप इज व्रिंकल. थोडंच तुम्हाला त्याच्यावर त्याच्या सुरकुत्या पडलेल्या दिसतील. म्हणजे इथं बा, कलर येलो अँड राऊंड सीड, डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स. कलर ग्रीन and wrinkled seed, it is the recessive characteristics. Two pairs of contrasting characteristics बघतोय आणि याच्यामधला क्रॉस आपण बघतोय. याचा अर्थ असा होतो की समजा क्रोमोझोम्स आपण घेतला, तर क्रोमोझोम्स मध्ये एखादा क्रोमोझोम ज्या वेळेला आपण घेणार आहे त्यावेळेला क्रोमोझोम्स मध्ये काय कंडिशन असेल, समजा हा क्रोमोझोम आहे, हा दुसरा एक क्रोमोझोम आहे, ठीक आहे. दोन क्रोमोझोम्स आपण घेतले. समजा त्याला कलर बघायचा आपल्याला. मग कलर मध्ये काय बघा, येलो कलर काय डॉमिनंट कलर आहे. म्हणजे समजा इथे एखादा जीन असेल, येलो कलरचा जीन असेल, इथे एक येलो कलरचा जीन आहे, म्हणजे पेअर मध्ये असणार आहेत क्रोमोझोम्स. त्याच्यानंतर आपण दुसरी जोडी बघितली, तर दुसऱ्या जोडीमध्ये काय होईल, सेकंड आहे इथं, ही एक जोडी आपण बघतोय. इथं एक जीन आहे, हा कशासाठी आहे, तर हा ग्रीन कलर साठी जीन आहे. म्हणजे पहिला जो आहे, पहिल्या जोडीमध्ये इथं जो जीन आहे हा येलो कलर साठी जीन आहे, हा येलो कलर साठी कॅपिटल वाय असं म्हणतो मी, डॉमिनंट साठी. आणि ग्रीन कलरचा आहे त्याला आपण काय म्हणूया, स्मॉल वाय हिची एक जोडी. क्रोमोझोम्स वरती हा जो जीन आहे हा काय कॅरी करणार आहे पुढच्या पिढीमध्ये, तर जीन रिलेटेड टू द कलर, कलरला रिलेटेड जीन आहे. म्हणजे इथं हा जो जीन आहे हा येलो कलर काय करणार आहे, पुढे घेऊन जाणार आहे. इथं जो जीन आहे तो काय करणार आहे, ग्रीन कलर पुढे घेऊन जाणार आहे. सेम कंडिशन कशामध्ये येणार आहे, शेप मध्ये येणार आहे. आता शेप मध्ये काय कंडिशन आहे बघा, समजा इथे एक पेयर आहे क्रोमोझोमचं, हे एक पेयर आहे.
आणि या पेअर मध्ये इथं जीन आहेत आणि हा जीन काय कॅरी करतोय, सीडचा शेप राऊंड, याच्यासाठी तो जीन आहे म्हणजे पेअर मध्ये. याच्यासाठी आपण लेटर काय वापरतो, कॅपिटल आर. इथं पण काय असणार आहे, कॅपिटल आर असणार आहे. आता दुसरी एक जोडी आहे रेसेसिव्ह कॅरेक्टर नेते पुढल्या पिढीमध्ये. नेक्स्ट म्हणतोय आपण, इथं जीन आहेत दोन, हे काय कॅरी करणार आहेत, व्रिंकल्ड शेप ऑफ द सीड. सीडचा व्रिंकल्ड शेप खाली नेणार आहेत. म्हणजे इथं आपण काय वापरणार आहे, स्मॉल आर स्मॉल आर. आता पहा, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल, इथं एक जोडी जी आहे, एक पेअर जी आहे येलो कलर साठी, एक पेअर जी आहे ती कशासाठी आहे, ग्रीन कलर साठी. एक पेअर आहे जो क्रोमोझोमचा तो राऊंड कलर आहे आणि एक पेअर कशासाठी आहे तर व्रिंकल्स आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचं तर क्रॉस घ्यायचा आहे. आता हा क्रॉस घेताना कसा घेणार आहे बघा, म्हणजे ज्यावेळेला डायहायब्रिड क्रॉस आपण बघतो त्यावेळेला सिलेक्ट द पॅरेंट्स. याच्यामध्ये आपण पॅरेंट्स घेऊया. पॅरेंट्स, आता काय पॅरेंट्स आहेत बघा. पॅरेंट्स आपण याच्यामध्ये काय घेणार आहे तर आपण येलो ग्रीन कलर आहे, राऊंड व्रिंकल आहे. इथं जे डॉमिनंट कॅरेक्टर्स आहेत एकत्रित येतील म्हणजे येलो राऊंड सीड, येलो राऊंड सीड क्रॉस विथ, बघा येलो डॉमिनंट आहे, राऊंड शेप डॉमिनंट आहे, हे एकत्रित घेतलेत कॅरेक्टरिस्टिक्स. कुणाबरोबर क्रॉस करणार आहे, ग्रीन आणि व्रिंकल्ड बरोबर करणार आहे. म्हणजे ग्रीन अँड व्रिंकल, ग्रीन अँड व्रिंकल आपण याच्याबरोबर क्रॉस केणार आहे. म्हणजे इथं काय झालं, पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स झालं, इथं पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक झालं. आपण काय म्हणतोय, डायहायब्रिड क्रॉस आहे. म्हणजे काय होणार डेफिनेशन, इट इज द क्रॉस बिटवीन टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. सिंपल डेफिनेशन, इट इज द क्रॉस बिटवीन टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता काय बघायचं बघा, नेक्स्ट याच्यामध्ये जीनोटाइप्स याच्यासाठी येणार आहे. जीनोटाइप्स काय आहेत, व्हॉट आर द जीनोटाइप्स फॉर दिस क्रॉस. इथं काय म्हणलं आपण, येलो. येलो साठी काय म्हणलं आपण, कॅपिटल वाय पेअर मध्ये असतील जीन्स, म्हणजे येलो साठी आलं इथं कॅपिटल वाय कॅपिटल वाय. आता इथं काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स, राऊंड शेप आहे. राऊंड साठी आपण काय घेतलंय, कॅपिटल आर पेअर मध्ये आहे, कॅपिटल आर कॅपिटल आर. आता यांचा क्रॉस कोणाबरोबर करतोय बघा आपण, क्रॉस विथ ग्रीन व्रिंकल, याच्याबरोबर आपण क्रॉस घेणार. आता ग्रीन साठी जे जीन्स आपण लिहिले, काय लिहिले ग्रीन साठी, स्मॉल वाय ग्रीन साठी असणार आहे, स्मॉल वाय. आणि बरोबर त्याला रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे, शेप मध्ये व्रिंकल देणार आहे. याच्यासाठी काय वापरतो आपण, स्मॉल आर इथं आपण लिहिले, स्मॉल आर स्मॉल. ओके, डू यू अंडरस्टँड. नेक्स्ट गॅमेट्स. आता याचे आपल्याला गॅमेट्स पढायचे आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेंडेलचं एक लॉ आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन. मीन्स द ट्रेट्स विच आर नॉट alleles which are not mixing or blending into each other, they are separate during the gamete formation. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला हे सेपरेट होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये हा मिक्स होणार नाही किंवा याच्यामध्ये हा मिक्स होणार नाही. गॅमेट फॉर्मेशनला काय होणार आहे, सेपरेट होईल. आता सेपरेट होताना गॅमेट फॉर्मेशनला काय होईल बघा, इथं आपण करूया. 2 वायच्या ऐवजी एक एक्सप्रेशन आपण घेतलं कॅपिटल वाय, बरोबर आहे. 2 आरच्या ऐवजी एक एक्सप्रेशन काय घेतोय आपण, कॅपिटल आर. म्हणजे या वायचं एक्सप्रेशन तेच असणार आहे, म्हणजे येलो असणार आहे, या वायचं तेच असणार आहे. दोन्हीसाठी आपण काय घेतलं, या 2 वाय ऐवजी आपण एक वाय घेतला. इथं 2 आर ऐवजी काय घेतला आपण, एक आर घेतला. क्रॉस विथ काय होणार आहे, इथं 2 स्मॉल वाय एक स्मॉल वाय घेतला, 2 स्मॉल आर ऐवजी काय घेतला आपण, एक स्मॉल आर घेतला. सो दिस इज द गॅमेट्स ऑफ दीज पॅरेंट्स. ह्या पॅरेंट्सचे हे काय झाले, गॅमेट्स झाले. याच्यानंतर काय बघतोय आपण, नेक्स्ट वन इज द F1 जनरेशन, फर्स्ट फिलालिक जनरेशन. पहिलं फिलालिक जनरेशन आहे, फर्स्ट फिलालिक जनरेशन. आता फर्स्ट फिलालिक जनरेशन मध्ये काय होईल बघा, इथं आपण असं म्हणूया, कॅपिटल वाय रिलेटेड टू द कलर, कलरला रिलेटेड हा जीन आहे कॅपिटल वाय, ठीक आहे. अँड स्मॉल वाय ऑल्सो रिलेटेड टू द कलर. स्मॉल वाय सुद्धा काय कलरला रिलेटेड जीन्स आहेत, म्हणजे कलरचे जीन्स काय होतील, एकत्रित येतील. म्हणजे कॅपिटल वायच्या जोडीला कोण येणार आहे, स्मॉल वाय येणार आहे, ठीक आहे. आणि कॅपिटल आरच्या जोडीला, राऊंडच्या जोडीला स्मॉल आर येईल. आणि इथं पहिल्या जनरेशन मध्ये ही जी प्लांट्स आहे ती प्लांट्स तयार होणार आहे. म्हणजे हे जे सीड आहे याच्यापासून येणारी जी प्लांट्स आहे
येणाऱ्या प्लांट्सला सीडचा कलर काय असेल आणि सीडचा शेप काय असेल बघा. कॅपिटल वाय इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल वाय. कॅपिटल वाय कुणावरती डॉमिनंट झालाय? स्मॉल वाय. कॅपिटल आर कुणावरती डॉमिनंट आहे? स्मॉल आर वरती. म्हणजे एक्सप्रेशन कोणाचं आहे बघा. इथं जी प्लांट्स दिसणार आहे ती तुम्हाला दिसणार आहे येलो राऊंड सीड. येलो राऊंड सीड. आता तुम्ही म्हणाल येलो राऊंड सीड का? कारण की आपण कुणामध्ये क्रॉस घेतलाय? आपण क्रॉस घेताना येलो राऊंड आणि ग्रीन विंकल मध्ये, म्हणजे ग्रीन विंकलचं एक्सप्रेशन का दिसत नाही? याचं कारण असं आहे की इथं स्मॉल वाय वरती कोण डॉमिनंट झालाय? कॅपिटल वाय. स्मॉल आर वरती कोण डॉमिनंट झालाय? कॅपिटल आर. समजा मी तसं म्हणलं तुम्हाला कसं डॉमिनंट होतं पा. समजा हा ब्लॅक कलर आहे, हा काय रेड कलर आहे. हे दोन कलर मी एकत्रित धरले आणि जवळ असतील तर तुम्हाला ओळखतील लगेच की हा ब्लॅक आहे आणि हा रेड आहे. जसं मी ही लांब नेईन तसं तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला ब्लॅक कलर नाही दिसणार पण रेड कलर तुम्हाला दिसेल. म्हणजे रेड कलर हा काय झाला? डॉमिनंट झाला. कोणावरती? ब्लॅक कलर वरती. म्हणजे डॉमिनंट जो आहे तो एक्सप्रेस होतो आणि तो एक्सप्रेस कुठं होतो? तर F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस होतो. म्हणून इथं येलो कलर एक्सप्रेस झालेला आहे आणि इथं काय एक्सप्रेस झालाय? राऊंड शेप एक्सप्रेस झालाय. म्हणजे F1 जनरेशन मध्ये येणारी जी प्लांट्स आहे ती कशी असणार आहे? येलो राऊंड असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आपण ज्यावेळेला डायहायब्रिड क्रॉस बघतो त्यावेळेला आपण F2 जनरेशन पर्यंत जायचं. आता F2 जनरेशन साठी आपण काय करणार आहे? सेल्फिंग ऑफ F1. सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन म्हणजे कोणाचं एक सेल्फिंग करतोय? F1 जनरेशनचं सेल्फिंग करतोय. म्हणजे याच प्लांटचा म्हणजे येलो राऊंड, जी येलो राऊंड असणार आहे ती आता कशी असणार आहे? प्युअर येलो राऊंड नसणार आहे. आता हायब्रिड आहे. हायब्रिड येलो राऊंड. आता का म्हणलं बघा हायब्रिड? इथं प्युअर आहे येलो राऊंड, कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. मात्र इथं कसं झालंय? कॅपिटल वाय स्मॉल वाय म्हणजे हायब्रिड झालेले आहे. कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे काय झाले? हे हायब्रिड झालेले आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण? हायब्रिड येलो राऊंड. आता सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन म्हणजे काय? हायब्रिड येलो राऊंड या प्लांटचा क्रॉस हायब्रिड येलो बरोबरच घ्यायचा. म्हणजे F1 जनरेशनचा जो क्रॉस आहे ते प्लांट जे आहे त्याचा क्रॉस त्याच प्लांट्स बरोबर आपण घेणार आहे. ठीक आहे. मग आता काय करूया बघा. याचे पॅरेंट्स घेऊया. आता पॅरेंट्स सेल्फिंग करतोय आपण. नीट लक्षात ठेवा. सेल्फिंग ऑफ F1. आता पॅरेंट्स मध्ये प्लांट काय येणार आहे? हायब्रिड येलो राऊंड. बरोबर आहे. हायब्रिड येलो राऊंड. याचा क्रॉस कोणाबरोबर घेतोय? हायब्रिड येलो राऊंड बरोबर. आता मला सांगा जिनोटाइप्स काय होतील? जिनोटाइप्स काय होणार आहेत बघा. जिनोटाइप्स आपल्याला माहिती आहेत. हायब्रिड येलो राऊंडची जीन्स इथं आहेत. काय आहेत? कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके. देन हायब्रिड येलो राऊंड 30 प्लांट्स आहे म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. आता महत्वाचं याच्यामध्ये येतं गॅमेट्स. आता इथं कन्फ्युज व्हायचं नाही. गॅमेट्स पाडताना काय करायचंय बघा. आपण असं करायचंय पहिला जो कलर आहे यानं मल्टिप्लाय करायचा. जीन कधी मिक्स होत नाही हे लक्षात ठेवा. हे जे दोन आहेत कॅपिटल वाय स्मॉल वाय कुणाला म्हणजे पहिला कॅपिटल वाय हा जो आहे यानं मल्टिप्लाय करा आरला आणि त्याच्यानंतर स्मॉल आरला. पुन्हा स्मॉल वाय ने कुणाला मल्टिप्लाय करा? कॅपिटल आर आणि स्मॉल आरला मल्टिप्लाय करा. आता कसं होतील बघा गॅमेट्स. इथं आपण बघूया कॅपिटल वाय याचा पहिल्यांदा क्रॉस कुणाबरोबर होईल? कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर. पुन्हा कुणाबरोबर याचा क्रॉस घेतोय? स्मॉल आर बरोबर. म्हणजे दुसरा गॅमेट्स काय पडत बघा? कॅपिटल वाय स्मॉल आर. ठीक आहे. आता हे दुसऱ्या याच्यासाठी बघूया आपण. स्मॉल वायचा इथं घेतला आपण कॅपिटल आर बरोबर. म्हणजे पुढचा गॅमेट्स काय पडणार आहे? स्मॉल वाय कॅपिटल आर. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मॉल वायचा क्रॉस आपण पुन्हा ह्या स्मॉल आर बरोबर घेऊया. म्हणजे पुढचा गॅमेट्स काय पडणार आहे? स्मॉल वाय स्मॉल आर. एकूण किती गॅमेट्स पडलेत? 4 गॅमेट्स पडलेत. बघा काय गॅमेट्स पडलेत. पहिल्यांदा आपण पहिल्या वायनं या 2 आरला मल्टिप्लाय केलं. दुसऱ्यांदा काय केलं आपण? दुसऱ्या वायनं स्मॉल वायनं या 2 आरला मल्टिप्लाय केलेलं आहे. त्याच्यामुळे गॅमेट्स पडताना कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर अशा पद्धतीने 4 गॅमेट्स पडतील. सेम गॅमेट्स आहे तसेच कुठं पडणार? इकडे काय आपण जीन्स तोच आहे. म्हणजे काय होणार आहे? कॅपिटल वाय कॅपिटल आर त्याच्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल आर त्याच्यानंतर स्मॉल वाय कॅपिटल आर त्याच्यानंतर काय होणार आहे? स्मॉल वाय स्मॉल आर. सेम गॅमेट्स इकडेही पडतील. हे झाले गॅमेट्स. म्हणजे इकडे 4 गॅमेट्स आहेत
इकडे 4 गॅमेट्स आहेत. आता काय होतं, याच्यानंतर येणार आहे F2 जनरेशन. आता इथं F1 जनरेशन झालं, आपल्याला काय बघायचं आहे, F2 जनरेशन. आता इथं आपण काय म्हणलं बघा, या वायच्या जवळ हा वाय आला, त्याच्यानंतर काय म्हणले आपण, ह्या कॅपिटल आर च्या जवळ हा आर आला. पण इथं गॅमेट्स मध्ये काय होणार आहे बघा, इथं गॅमेट्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा हा जो आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर याचा क्रॉस कुणाबरोबर होईल, याच्याबरोबर होईल. त्याच्यानंतर कुणाबरोबर होणार आहे, पुन्हा दुसऱ्या गॅमेट्स बरोबर होईल. त्याच्यानंतर कुणाबरोबर होणार आहे, तिसऱ्या गॅमेट्स बरोबर होणार आहे. त्याच्यानंतर कुणाबरोबर होणार आहे, चौथ्या गॅमेट्स बरोबर होणार आहे. म्हणजे प्रत्येकाबरोबर करावं लागेल, म्हणजे प्रत्येकाचा क्रॉस. त्याच्यानंतर याचा क्रॉस या 4 गॅमेट्स बरोबर करावा लागेल, याचा याच्याबरोबर करावा लागेल. इथं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणजे तुम्ही क्रॉस करताना अशा पद्धतीने जर रेषा मारल्या तर तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. याच्यासाठी एक सिंपल मेथड इथं दिलेलं आहे. रिग्नाल सी पुनीत या शास्त्रज्ञाने, रिग्नाल सी पुनीत, त्याने एक आपल्याला काय दिला, चार स्क्वेअर दिला, एक स्क्वेअर दिला आणि त्या स्क्वेअर मध्ये टाका म्हणजे इझी होते, तुम्हाला त्या पद्धतीने गॅमेट्स पाडता येतील. आता काय करूया आपण, पुनीत स्क्वेअर या ठिकाणी मांडूया. आता पुनीत स्क्वेअर मांडताना काय करूया आपण बघा, अशा पद्धतीने मी एक स्क्वेअर काढतोय. ठीक आहे, याच्यामध्ये you have to consider one plant as a male plant and one plant as a female plant. आपण एक याच्यामधली प्लांट्स म्हणजे हे जे आहेत हे गॅमेट्स कुणाचे कन्सिडर करणार आहे, मेल प्लांटचे कन्सिडर करणार. हे गॅमेट्स कुणाचे कन्सिडर करणार आहे आपण, फिमेल प्लांटचे करणार. तुम्ही असंही करू शकता, हे मेलचे कन्सिडर करा, हे फिमेलचे कन्सिडर करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे एक प्लांट आपण मेल प्लांट म्हणतोय, एक प्लांट काय म्हणतोय आपण, फिमेल प्लांट, याचा क्रॉस घेणार आहे. आता मेल प्लांट कसं ठरवलं जातं बघा, समजा आपण एखादं फ्लावर घेतलं, सपोज दिस वन इज द फ्लावर. आपल्याला माहित आहे की पायसम सटायवम ही प्लांट जी आहे ही बायसेक्शुअल प्लांट आहे. म्हणजे याच्यामध्ये गायनोशियम पण असणार आहे आणि अँड्रोशियम्स पण असणार आहेत एकाच प्लांट्स मध्ये. समजा हे अँड्रोशियम आहे, इथं हा गायनोशियम आहे, हा गायनोशियम. आता इथं काय होईल, समजा मला ही मेल प्लांट करायची असेल तर मी याच्यामधला गायनोशियम काढून टाकेल, फिमेल गॅमेट्स काढून टाकेल. ही प्लांट कुठली होणार आहे, मेल प्लांट होणार आहे. समजा मला याला काय करायचं, फिमेल प्लांट्स करायचे असेल तर याच्यामध्ये गायनोशियम ठेवला जाईल आणि काय काढलं जाईल, अँड्रोशियम काढलं जाईल. म्हणजे ही प्लांट कुठली झाली, फिमेल प्लांट. अशा पद्धतीने मेल आणि फिमेल प्लांट म्हणतात. सो इफ यू कन्सिडर वन प्लांट ऍज अ मेल प्लांट, वन प्लांट ऍज अ फिमेल प्लांट, याच्यासाठी काय करूया बघा, आपण एका साईडला काय करायचं, इकडं जो आहे ना हॉरिझॉन्टल हा रो, याच्यामध्ये आपण कुठल्या प्लांटचे गॅमेट्स मांडूया, मेल प्लांटचे मांडूया. व्हर्टिकल जो रो होणार आहे त्याच्यामध्ये काय करणार आपण, फिमेल प्लांट्स मांडणार. मग मेल जर म्हणायचं असेल तर या ठिकाणी एक सिम्बॉल वापरला जातो, सिम्बॉल इथं लिहिला जातो. अशा पद्धतीनं एरो दाखवला जातो. हा मेल प्लांटचा एरो आहे, म्हणजे बाण म्हणतो ना आपण पुरुषांच्याकडे. आणि त्याच्यानंतर फिमेल प्लांट्स असेल तर त्याच्यामध्ये असं सिम्बॉल दाखवला जातो, म्हणजे आरसा असा एक सिम्बॉल आहे फिमेल प्लांट. आता पहा, मेल प्लांट मध्ये गॅमेट्स किती आहेत, 1 2 3 and 4. फिमेल प्लांट्स मध्ये किती आहेत, 1 2 3 and 4. म्हणजे आपल्याला तेवढे रोज काढावे लागतील. समजा इथं मी असं म्हणलं, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, 1 2 3 and 4 हे रोज आहे. त्याच्यानंतर असेच होणार आहेत 1 2 3 and 4. एकूण किती झाले, 4 झाले. आता आपण याच्यामध्ये गॅमेट्स टाकून देऊया, म्हणजे सिंपल होईल तुम्हाला. पहिला गॅमेट्स कुठला बघा, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल आर. दुसरा गॅमेट्स काय, कॅपिटल वाय स्मॉल आर. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा काय बघा, स्मॉल वाय कॅपिटल आर. नेक्स्ट स्मॉल वाय स्मॉल आर. सेम गॅमेट्स वरती असणार आहेत फिमेलचे तसेच आहेत. पहिला येईल कॅपिटल वाय कॅपिटल आर, दुसरा येणार आहे कॅपिटल वाय स्मॉल आर, तिसरा येणार आहे स्मॉल वाय कॅपिटल आर आणि चौथा येणार आहे स्मॉल वाय स्मॉल आर. आता याच्यामध्ये आपल्याला क्रॉस घडवून आणायचं, म्हणजे आपल्याला F2 जनरेशन्स मध्ये कुठल्या प्लांट्स मिळत आहेत बघा. किती प्लांट्स मिळणार आहेत F2 जनरेशन्स मध्ये, नियर अबाउट 16 प्लांट्स. 1 2 3 असं म्हणतो, 4 आणि 1 2 3 4, 4 into 4 16. आता 16 प्लांट्स आपल्याला F2 जनरेशन्स मिळणार. मग आपल्याला बघायचं की 16 प्लांट ज्या मिळणार आहेत त्या पॅरेंट्सला रिलेटेड आहेत का वेगळ्या पण आपल्याला प्लांट्स मिळत आहेत. तर आता आपण बघूया, इथं कॅपिटल वाय आणि कॅपिटल वाय बघा, कलरचे जीन एकत्रित येतील. कॅपिटल वाय कॅपिटल वाय, हा वाय, इथं कॅपिटल आर कॅपिटल आर. ठीक आहे.
आलं? ही पहिली प्लांट्स आहे. दुसरी काय बघा, इथं कॅपिटल वाय आहे, इथं काय स्मॉल वाय, इथं कॅपिटल आर आहे, इथं काय येईल स्मॉल. याचा क्रॉस याच्याबरोबर येतोय. कॅपिटल वाय, इथं कुठला वाय स्मॉल वाय, इथं कुठला आर आहे कॅपिटल आर, इथं कॅपिटल आर. लक्षात येतं ना गॅमेट्स. त्याच्यानंतर पुढं याचा क्रॉस याच्या बरोबर, इथं कॅपिटल वाय, इथं स्मॉल वाय, इथं कॅपिटल आर आहे, त्याची जोडी स्मॉल आर बरोबर. म्हणजे पहिला रो आपला कंप्लीट झाला. एकूण 4 प्लांट्स आपल्याला मिळालेले. सेम कंडिशन प्रत्येक ठिकाणी तुम्ही तशाच पद्धतीने करायचं आहे. याच्या बरोबर क्रॉस घेतोय आपण, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. त्याच्यानंतर बघा कॅपिटल वाय, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. त्याच्यानंतर बघा कॅपिटल वाय, स्मॉल आर. नेक्स्ट वन, पुढचा रो आपण इथं स्मॉल वाय अगोदर लिहिलं आणि कॅपिटल वाय असं लिहिलं तरी सुद्धा चालतं, पण शक्यतो आपण डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स अगोदर लिहितो. म्हणजे हे वाय अगोदर लिहिलंय मी, त्याच्यानंतर स्मॉल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल. नेक्स्ट बघा इथं कॅपिटल वाय आहे, अगोदर घेतोय मी स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. त्याच्यानंतर स्मॉल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. नेक्स्ट स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. इथे पुढची बघूया आता शेवटची. इथं स्मॉल वाय, स्मॉल आर आहे. त्याच्यानंतर इथं घेतोय आपण पहिला कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. नेक्स्ट कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. पुढे बघा स्मॉल वाय, इथे कॅपिटल आर अगोदर घेतोय, कॅपिटल आर, स्मॉल आर. आणि लास्ट वन स्मॉल वाय, स्मॉल आर. तर अशा पद्धतीनं F2 जनरेशन्स मध्ये आपल्याला 16 प्लांट्स मिळतात. आता 16 प्लांट्सचं अपीअरन्स काय आपल्याला बघायचं, म्हणजे कसल्या प्रकारच्या प्लांट्स आपल्याला ह्या मिळतात. आता इथं पहा, आपण इथं बघूया प्लांट्स. कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. कुणाचं जिनोटाइप्स आहे, येलो राऊंडचा आहे. कॅपिटल वाय, कॅपिटल आर आणि कॅपिटल आर. बरोबर आहे. म्हणजे ही प्लांट्स आपल्याला कसली मिळणार आहे, येलो राऊंड प्लांट्स मिळणार आहे. येते ना लक्षात, येलो राऊंड मिळेल, येलो राऊंड. आता दुसरी बघूया आपण, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. म्हणजे हा काय असतो, कॅपिटल आर डॉमिनंट असतो. म्हणजे इथं शेप कसा येणार आहे, राऊंडच येणार आहे. म्हणजे ही सुद्धा कशी येणार आहे, येलो राऊंडच येणार आहे. इथं बघा कॅपिटल वाय, स्मॉल वाय, म्हणजे याच्यावरती हा डॉमिनंट आहे. कॅपिटल वाय म्हणजे येलो, कॅपिटल आर राऊंड प्लांट्स, येलो राऊंड प्लांट येणार. बरोबर आहे. आता पहा, जर आपण बघितलं परीक्षेमध्ये आपल्याला सोपं जाण्यासाठी, हा जो पूर्ण रो आहे ना हा डॉमिनंटच येतो. हा पूर्ण जो रो आहे ना तो डॉमिनंटच येईल. बघा येलो, कॅपिटल वाय, कॅपिटल आर आहे, येलो राऊंड. ही पण प्लांट्स येणार. ही बघा येलो राऊंड येईल. ठीक आहे. ही पण कशी कॅपिटल वाय इथं आहे, येलो राऊंड. म्हणजे हा रो आणि हा रो येलो राऊंड. आता आणखी कुठे येलो राऊंड आहे का बघूया आपण. इथं कॅपिटल वाय, स्मॉल वाय, मात्र इथं स्मॉल आर आहे, त्याच्यामुळे ही राऊंड येणार नाही. हे कुठलं येणार आहे, हा व्रिंकल्ड येईल. इथं बघा कॅपिटल वाय, कॅपिटल आर, म्हणजे हा एक येईल येलो राऊंड. त्याच्यानंतर आणखी कुठं तसं आहे का कंडिशन बघा. इथं बघा येलो राऊंड आहे बघा, कॅपिटल वाय, कॅपिटल आर. मला वाटतं एकूण 9 प्लांट्स जे आहेत त्या 9 प्लांट्स याच्यामध्ये कसल्या मिळणार आहेत आपल्याला, येलो राऊंड. म्हणजे प्लांट जे आहे ना इथं तशा पद्धतीने मिळतील. बघा येलो राऊंड प्लांट्स किती मिळाले बघा आपल्याला. येलो राऊंड इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 and 9. एकूण 9 प्लांट्स मिळतात आपल्याला येलो राऊंड. म्हणजे येलो राऊंड 9 प्लांट्स आहे. आता आपल्याला दुसऱ्या प्लांट्स बघूया. ग्रीन व्रिंकल हा पॅरेंट आहे आपल्याला. आता ग्रीन व्रिंकल मध्ये काय यायला पाहिजे, स्मॉल वाय, स्मॉल आर असं यायला पाहिजे. आता बघूया काय आहेत का अशा प्लांट्स कुठं. स्मॉल वाय कुठे आहेत बघा. इथं स्मॉल वाय, पण इथं कॅपिटल आर आहे. इथं स्मॉल वाय, म्हणजे तिथं कॅपिटल आर आहे. इथं आहे पहा स्मॉल वाय आहे का, नाही. ठीक आहे, आपण इथं बघूया. आता ठीक, ह्या प्लांट सोडून द्या. त्याच्यानंतर इथं आहे कॅपिटल वाय, कॅपिटल वाय म्हणजे काय येणार आहे, येलो येणार आहे. ठीक आहे, कॅपिटल वाय येलो येईल. स्मॉल आर ला काय कंडिशन आहे बघा. स्मॉल आर ला व्रिंकल्ड कंडिशन आहे. म्हणजे इथं येलो व्रिंकल येईल. त्याच्यानंतर
कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. कॅपिटल वाय आहे डॉमिनंट आहे, येलो इन कलर, आणि इथं काय येणार आहे, हा स्मॉल आर व्रिंकल्ड येणार आहे. ठीक आहे. आणि अशी कंडिशन कुठे आहे का बघूया आपण. कॅपिटल वाय इथं पण कॅपिटल वाय, स्मॉल वाय आणि स्मॉल आर म्हणजे हे सुद्धा काय येणार आहे, येलो व्रिंकल्ड येणार आहे. आता प्लांट्स किती झाले बघा येलो व्रिंकल्डच्या, 1 2 3 झाल्या. म्हणजे येलो व्रिंकल टोटल प्लांट्स किती झाल्या पहा, 3 झाल्या. इथं येलो व्रिंकल आहे, इथं येलो व्रिंकल आहे आणि या ठिकाणी येलो व्रिंकल आहे. एकूण प्लांट्स येलो व्रिंकलच्या किती झाल्या, 3 झाल्या. आता तुम्हाला इथं जी कंडिशन आहे ती येलो व्रिंकलची कंडिशन इथं कुठं तुम्हाला दिसत नाही. आपण येलो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल मध्ये क्रॉस घेतलाय, मात्र इथं काय झालं कॉम्बिनेशन बघा. कॉम्बिनेशन असं झालं, येलो कलर आलाय बरोबर आहे, मात्र व्रिंकल त्याच्याबरोबर रेसेसिव्ह काय आलाय, सेप आलाय. म्हणजे कलर येलो आहे आणि सेप काय आलाय, व्रिंकल आलाय. वेगळीच प्लांट्स आपल्याला F2 जनरेशन्स मध्ये बघायला मिळालेले आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आता राहिलेल्या प्लांट्स मध्ये. आता इथं स्मॉल वाय याचा अर्थ सेप काय येणार आहे बघा, येलो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल. स्मॉल वाय असेल तर कुठला कलर आहे, ग्रीन आहे, म्हणजे इथं हे ग्रीन येणार आहे. आणि सेप कुठला बघा, कॅपिटल आर म्हणजे राऊंड, ग्रीन राऊंड. आता आणखी कुठे बघा, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय असेल तर ग्रीन येईल, कॅपिटल आर म्हणजे राऊंड आला. आणखी कुठे बघा, स्मॉल वाय कॅपिटल आर, ग्रीन राऊंड. म्हणजे दुसरंच एक कॉम्बिनेशन आलं जे पॅरेंट्स मध्ये नाहीये. कुठलं आलं कॉम्बिनेशन पहा, ग्रीन राऊंड हे कॉम्बिनेशन या ठिकाणी आलं. किती प्लांट्स आहेत ग्रीन राऊंडच्या, 1 2 and 3 आले. आता राहिली फक्त एकच. आता मगाशी आपण शोधत होतो, काय शोधत होतो, ग्रीन व्रिंकल कुठे सापडते का आपल्याला. तर ग्रीन व्रिंकलची प्लांट्स फक्त इथंच तुम्हाला दिसेल लास्टला. रेसेसिव्ह एकच प्लांट या ठिकाणी आपल्याला दिसते ग्रीन व्रिंकलची, आणि ती आहे एकच प्लांट म्हणून म्हणतो आपण ग्रीन व्रिंकल ओनली वन प्लांट. आता बघा इथं हा जो रेशो आहे ना, या रेशोला काय म्हणलं जातं, इट इज कॉल्ड एज फिनोटायपिक रेशो. तुम्हाला जर विचारलं डायहायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो म्हणजे काय बघा, एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. बाहेरून ते कसं दिसेल आपल्याला. येलो राऊंड किती प्लांट्स दिसत आहेत, 16 पैकी 9 दिसत आहेत. येलो व्रिंकल्ड किती दिसत आहेत, 16 पैकी 3 दिसत आहेत. ग्रीन राऊंड किती दिसत आहेत, 16 पैकी 3 दिसत आहेत. आणि ग्रीन व्रिंकल्ड किती दिसते, 16 पैकी 1 दिसते. म्हणजे फिनोटायपिक रेशो काय आहे बघा, 9:3:3:1. 9 येलो राऊंड, 3 येलो व्रिंकल, 3 ग्रीन राऊंड अँड 1 ग्रीन व्रिंकल्ड. अशा पद्धतीची प्लांट्स येणार आहे. तुम्हाला फिनोटायपिक रेशो विचारला जाऊ शकतो. ऑलवेज फिनोटायपिक रेशो ऑफ डायहायब्रिड क्रॉस कधीही विचारलं, झोपेत जरी विचारलं तर आपल्या लक्षात असायला पाहिजे 9:3:3:1 असतो, हा बदलणार नाही. 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्सचा फिनोटायपिक रेशो. आता जर तुम्हाला याच्यामध्ये शक्यतो विचारलं जाणार नाही, पण जर तुम्हाला विचारलं जिनोटायपिक रेशो याचा सांगा, काय विचारलं जाऊ शकतं बघा. हा तुम्ही करायचा आहे, मी फक्त एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जिनोटायपिक रेशो कसा काढायचा. आता जिनोटायपिक रेशो काढताना काय करायचं बघा, पहिल्यांदा एक प्लांट सिलेक्ट करायची. कॅपिटल वाय आपण जीन्स बघणार आहे बघा, कॅपिटल वाय कॅपिटल आर हे जीन्स आहेत. कॅपिटल वाय कॅपिटल आर असे जीन्स आणि कुठे दिसत आहेत का बघायची. समजा असे दिसत नसतील, इथं एकच आहे हा. बाकी जर बघितलं तुम्ही तर कॅपिटल वाय कॅपिटल आर कुठेही आलेला असणार आहे. म्हणजे इथं फक्त एकच आहे हा जिनोटाइप्स, कॅपिटल वाय कॅपिटल आर. मग दुसरा बघायचा, इथं दुसरा काय, कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. असे किती आहेत. असे जर तुम्ही बघितले तर इथे एक दिसतोय तुम्हाला कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. आणखी कुठे दिसतोय का बघा, इथे एक दिसतोय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असं आपल्याला दिसतोय. म्हणजे इथं समजा 2 असतील तर अशा पद्धतीनं 16 आपल्याला आले पाहिजे बेरीज इकडची. असे सगळे जिनोटाइप्स तुम्ही बघायचे. याला आपण म्हणतो जिनोटायपिक रेशो. इंटरनल अपीअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमचा इंटरनल अपीअरन्स बघतोय. फिनोटायपिक मध्ये काय बघतोय, एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. सो दिस इज अबाउट द डायहायब्रिड क्रॉस
हे डायहायब्रिड क्रॉस मला वाटतं तुम्हाला समजलं असेल सगळ्यांना. तर इथं आपण काय घेतलं बघा, परत एकदा मी एक्सप्लेन करतोय. डायहायब्रिड क्रॉस, इट इज द क्रॉस बिटवीन टू पेयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. सो विच आर द टू पेयर्स we have to study it in the seed. There are two characters. One is the color, second one is the shape. Color, dominant yellow color, recessive green color. Shape, round is the dominant shape and wrinkled is the recessive shape. So the parents of this cross, yellow round cross with green wrinkle, pair of two pairs of contrasting characteristics. Here genotypes for yellow round, capital Y, capital Y, capital R, small y, small r, smaller. Then gametes, capital Y, capital R cross with small y, small r. F1 generation, capital Y, capital R, small r. First plant phylogenetic generation in which hybrid yellow round. For F2 generation, selfing of F1. F1 generation self and the parents are there. Hybrid yellow round which is self F1 generation crossed with hybrid yellow round. Genotypes, capital Y, capital R, small r. Same, capital Y, capital R, small r. One plant is the male, one having a female. The male plant's gametes, capital Y, capital R, capital Y, small y, capital R, small y, small r. These are the four gametes. Same gametes in the female plants. For this F2 generation, you have to draw a sphere of Puneet. F2 generation, this symbol is for male gametes, this symbol is for female gametes. So here are the male gametes and female gametes. You have to observe 16 plants, out of which 9 are yellow round, 3 are yellow wrinkle and 3 are green wrinkle and 1 is the green wrinkle. So yellow round 9 plants and green wrinkle 1 plant which are related, similar to the parents, but the yellow wrinkle and green round, these are the different plants, different combinations are there. So this one is the dihybrid cross which is proposed by Mendel. Okay, thank you.